25 जानेवारी 2026ला आहे रथसप्तमी आणि या रथसप्तमीच्या दिवशी ना काही खास उपाय केले ना तर आपली इच्छा पूर्ण होऊ शकते, मनोकामना पूर्ती होऊ शकते. पण अर्थात तुमची इच्छा तुमचं भलं करणारीच असावी, दुसऱ्याचं नुकसान करणारी तुमची इच्छा किंवा मनोकामना असू नये हा मात्र नियम आहे. मग तुमची इच्छा कोणतीही असू द्या, आर्थिक स्थिती सुधारण्याची असू द्या, करिअर नोकरीमध्ये प्रगतीची असू द्या, उत्पन्नाचं काहीतरी साधन मिळावं ही इच्छा असू द्या, अशा सगळ्या प्रकारच्या इच्छा रथसप्तमीचा हा शुभ दिवस जो आहे तो पूर्ण करणारा ठरू शकतो जर तुम्ही काही खास उपाय केलेत तर. उपायांकडे वळण्याआधी रथसप्तमीच्या दिवशी अंगणातील तुळशीकडे एका मातीच्या चुलीवर मातीच्या भांड्यात खीर शिजवली जाते आणि ती उतू जाईपर्यंत शिजवतात. त्यात ती खीर जळतेही. अशी चुलीवर जळालेली खीर प्रसाद रूपात खायचा आनंद काही वेगळाच असतो आणि हे करण्याचं कारण म्हणजे सूर्यनारायणाला आपण नैवेद्य अर्पण करत असतो. या कृतीतून सूर्यनारायणाप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करत असतो. तर ही गोष्ट तुम्ही नक्की करा. तुम्हाला चुलीवर दूध उकळवणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी गॅसवर छोटंसं भांडं ठेवून थोडंसं दूध ओतू घातलं तरीसुद्धा चालेल. कारण काय, गावाकडे असते तशी मोकळी जागा शहरात नसते. फ्लॅटमध्ये आपण राहत असतो, तिथे आपण काहीही कुठेही उठून जाळू शकत नाही किंवा पेटवू शकत नाही. भरपूर नियम असतात. मग आपण आपले रीतिरिवाज थोडेसे बदल करून पाळू शकतो. शेवटी आपल्या मनातला भाव महत्त्वाचा आहे, भक्ती महत्त्वाची आहे. रथसप्तमी हा दिवस म्हणजे सूर्याचा जन्मदिवस. सूर्यनारायणाचा जन्म याच दिवशी ऋषी कश्यप आणि माता अदिती यांच्या घरी झाला होता आणि म्हणूनच या दिवशी जर तुम्ही सूर्य उपासना केली तर त्याचं फळ हजारो पटींनी अधिक असतं. या दिवशी तुम्ही दान केलं तर त्याचंही फळ तुम्हाला कैक पटीने जास्त मिळतं. म्हणून या दिवशी काही खास उपाय करायला सांगितले जातात, कारण ते नक्की 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 फळतात. त्यातलाच पहिला उपाय म्हणजे जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल, तुम्हाला आर्थिक अडचणी जाणवत असतील तर रथसप्तमीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य अर्पण करा. सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं म्हणजे सूर्याला जल अर्पण करायचं. तर ते कसं करायचं? तांब्याचा कलश घ्यायचा, त्या कलशामध्ये कुंकू टाकायचं, एक लाल फूल टाकायचं, 1 रुपयाचं नाणं टाकायचं आणि हे जल सूर्याला अर्पण करायचं. त्याचबरोबर याच दिवशी रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही तांबं, गूळ, गहू आणि डाळ तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना दान करा. या उपायाने तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल. तुम्हाला काही आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होतील. तेव्हा रथसप्तमीला या गोष्टी नक्की करा. आता दुसरा उपाय, तुमची जर नोकरीत प्रगती होत नसेल तर रथसप्तमीच्या दिवशी एक तांब्याचा तुकडा घ्या, त्याचे 2 भाग करा. एक भाग वाहत्या पाण्यात सोडा आणि दुसरा भाग तुमच्या जवळ तुमच्या पर्समध्ये, तुमच्या वॉलेटमध्ये ठेवा. हा दुसरा तुकडा कायम तुमच्या जवळ ठेवा. यामुळे तुमच्या करिअरमध्ये प्रगती होते. खूप दिवसांपासून नोकरीत प्रमोशन मिळत